युवा नेतृत्व दिंडोरी पेठ विधानसभा संतोष रहेरे तसेच खासदार भास्कर भगरे दिंडोरी लोकसभा यांच्या वतीने नाशिक येथे चालू असलेल्या 17 संवर्ग पेसा पदभरती राज्यव्यापी आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। यावेळी महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल यांच्याकडे संबंधित विषय घेऊन सोडवणार असे आंदोलनकर्त्यास आश्वासित केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा मी युवकचा कार्याध्यक्ष आहे। आदरणीय भास्कर भगरे सर खासदार साहेब यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याशी हितगुज संवाद साधण्यासाठी मी आलोय। जे आपले 17 संवर्ग पेसा संदर्भात ज्या भरती आहे जी कोर्टाने स्थगिती आणली तर त्या संदर्भात चर्चा म्हणून तसे पाहून आम्ही त्या दिवशी पंचायत समितीला गट शिक्षण अधिकाऱ्यांना तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिले लक्षीदारा जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना रोजंदारीवरती ते भरती करत आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्याचा विरोध म्हणून निषेध म्हणून आम्ही त्या दिवशी निवेदन पण दिलं आणि ती बाब खरंच चुकीची आहे। कारण की आपले मुलं आज MA BEd झाले, DEd झाले, CET झाली, काही सेटनेट झाले, ते आज घरी बसलेले आहेत आणि शासन एकीकडे काय म्हणतं की 58 वर्षे किंवा 60 वर्षे झाल्यानंतर त्यांची अंतर्गत आज इथं बेमुदत अमर उपोषण आज तुम्ही सगळ्यांनी घोषित केलेलं आहे। या बेमुदत अमर उपोषणाला आदरणीय खासदार भगरे सर यांच्या वतीने मी सर्वांना म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि तुमची मागणी मी संध्याकाळी आता फोन लावत होतो पण ते सेशनला बसलेले आहेत, कॉल त्यांचा फोन स्विच ऑफ आहे। संध्याकाळी बोलून तुमचा जो मुद्दा आहे तिथं मांडण्याचा प्रयत्न त्यांना करायला होतो आणि तसेच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या इकडे पण मग आदरणीय रोहित दादा असतील यांच्या माध्यमातून इकडे शासनाशी कसं संवाद साधता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो। या संदर्भात या ठिकाणी मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाच्या वतीने आदरणीय भास्कर भगरे खासदार साहेब यांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो। तुमचे काही जे प्रश्न असतील ते मी ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।